मस्त झालाय पण थोडासा खराटाही झाला. हे बघा. तर मित्रांनो याला काय म्हणते तुमच्याकडे ते सांगा. त्याला असं घेऊन जातात हे बघा, आतून असे आणि वरतून असे. ठीक आहे. तर तुम्ही सांगा याला काय म्हणते ते. वरतून असं तेलकट आहे तेल. नमस्कार गाईज, आपण तुम्हाला आज आहे ना रानात आलोय. तुम्हाला एक मला काहीतरी दिसलं आहे ते दाखवतो तुम्हाला. सांगा त्याला काय म्हणते तुमच्याकडे. ठीक आहे, बघा तुम्ही एकच आहे बरं का. मग त्याला काय म्हणते तुम्ही तुमच्याकडे सांगा, मी सांगतो माझ्याकडे काय म्हणतात ते. धुवून बिवून घ्यायचं याला, मस्त फ्राय करायचं. तर आता तुम्हाला याची भाजी बी करून दाखवतो मी. ठीक आहे. ओके. घरी आलो तर आपल्याकडे काही लाईटही नाही. आता त्याला मस्त धुवून बिवून घेतलं आहे. आता तुम्हाला भाजी करून दाखवणार आहे त्याची मस्त. नाही तर आपण धुवलं आहे मस्त. हे बघा असं धुवून झालं आहे. हे बघा धुवून घेऊन घेतलं आहे बघा. तोडला तर तुम्ही आता पहिलाच होता कसा होता. आता आपण धुवलं आहे मस्त. आता कांदा बिंदा कापून घेऊ, तुम्हाला दाखवतो मस्त. हे बघा ही आई आणि ही बायको. मला चुली पुढे जागा देणे राहिली, तेल नाही करायला लावणार मी. मला त्यांच्या हातचा गोड नाही लागत, मीच करणार. आपण कांदा कापाय घेतलाय. हे 2 ती 1 3 आणि एवढं 70 आहे. किती भाजी होईल काय माहीत. आणि घरामध्ये किती माणसात माहिती आहे का, 5 जणात. आणि एकच 70 सापडली. तर कांदा कापून घेतलाय पूर्ण. डायरेक्ट एक एक वेगळा वेगळा केलाय नाही का. चिरून घेतलाय कांदा नाही का. कापून म्हणजे असं चिरलाय. उभा कांदा चिरून घ्यायचा असं. आणि आता तळून घेऊ. आता हे बी चिरून घेऊ. चिरून घेतलंय बघा, असं चिरून घेतलंय. आपली हे ठेवली वरती, वाकडीच ठेवली ती मी. सरळ करून ठेवतो बस का, झाली सरळ. आता चुलीवर जाळबीळ करतो. चुलीवर करायची आज मस्त नाही का. शहरामध्ये गॅस चालू राहते मित्रांनो, इकडे सगळा चुलीवर राहते. मकर दूर आहे. आता काय करणार आहे, जाळ व्हायच्या आधी मकर दूर होत आहे. हे बा तुम्हाला दाखवतो आता. मला फार आवाज निघे ना पण तरी दाखवतो. बेकार होत आहे पण आवनीनं फार तंगड्या जाम झाल्या ती. आता आपण त्याच्यात तेल टाकून घेऊ. याच्यामध्ये तेल टाकून घेऊ कांदा तळायला. कांदा जास्त याच्यामुळे तेल 2-3 चमचे टाकून घेऊ. कांदा पूर्ण तळला पाहिजे बस. कांद्यामध्ये एक मुंगळा गेलाय, त्याला काढून घ्या. इथं मुंगळा नका टाकू, फक्त काढून घेतला आपण त्याला. आता कांदा टाकून घेतला. आता आपण त्याला परतून घेऊ मस्त. त्याला असं पार कुरकुरीत होऊन द्यायचा. तर मग पुढची प्रोसेस करू आपण नाही का. कांद्याचा कलर बदलला आहे बघा तुम्ही. नंतर थोड्या वेळ अजून परतून घेऊ त्याला, म्हणजे आता झालाच आहे. तर थोडा वेळ परतून घेऊ त्याला. ओके. मी माझ्या पद्धतीनं करवली, चुकलं असेल तर काही सांगू नका. हळद टाकून घेऊ आपण त्याच्यात. हळद टाकू, फ्राय करून घेऊ. थांब ना, मिरची बी टाकणार आहे आपण, पण पहिली हळद परतून घेऊ. म्हणजे कांदा परतत आहे जास्त नाही का. मिरची टाकू. जास्त नाही टाकते मित्रांनो, कारण अशी म्हणतात तिखट आहे. आपल्याला काही तिखट चालत नाही. अशी म्हणतात म्हणजे घरी गावाकडं लोक तिखट खातात नाही का जास्त. आपणही काय जास्त दिवस नाही झाले, पण मग मला काय तिखट नाही जमत राव. मी काय जास्त तिखट खात नाही. इथं काळी मिरची आहे, काळी मिरची टाकू शकतो का मी, मला काय वाटत आहे.
हे बघा काळा मसाला हे घरी करेल बरं का. घरी असं राहते गावाकडं. का कांद्याचा मसाला राहतोय तो उखळ्यामध्ये कुटायचा, म्हणजे बुजून घेऊन वाळवायचा कांदा आणि मग तो उखळामध्ये कुटायचा नाही का. उखाळ म्हणतात त्याला. तुमच्या काय म्हणतात सांगा. इकडं तो उखाळ म्हणतात. मुसळी नका कुठे तो उखळ्यामध्ये. हे बघा आई सांगू राहिली. मला मिरची ते आता सगळा भेटलाय, पण मला मीठच नाही सापडत मित्रांनो. मीठ दिलं तर बरं होईल मॅडम, मीठ द्या ना. तर आता आपण ते टाकून घेतलंय बघा तुम्ही. ते बघा टाकलं. आता आपण परतून घेऊ त्याला. 70 म्हणते त्याला 70 टाकून घेतलं आपण त्याला. त्यात परतून घेऊ राहिले. मीठ बीठ टाकायचं राहिलं बरं टाकलं नाही तर आहे मिळेल. मीठ टाकलंय, माझ्या अंदाजानं टाकलंय. ते टाकलंय माहीत नाही पण टाकलंय. मिरचा डबा लावून घ्या सांगितलंय, पण मी जाताना दिसलं मला कळलं नाही. आई दिसलं बरं का जाताना मला. लावून घ्या आता. याला मस्त करतो आता. आता आपली भाजी होईलच थोडक्यात. कशी झाली काय माहीत नाही पण होईल. तेल जास्त झालंय का कांदा जास्त झालाय का काय जास्त झालं मला कळलं नाही, पण जास्त काहीतरी झालं. तर मित्रांनो हे बघा आपण थोडंसं घेतलंय खायला टेस्टिंगला. काळ्या मसाल्यामध्ये काळा होता बरं का. हे बघा